आज सकाळ सकाळ पहिला रेनकोट बॅगमध्ये टाकला कारण की हा पाऊस कधी पण येतो. तर नमस्कार, मी हर्षल मुंडे, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर आज आपण चाललो अंतर्गाव प्रीमियर लीगच्या फायनल डेसाठी. तर ग्राउंडवर पोचल्या कळमजे एक्सप्रेस म्हणजे राज राऊत आपल्याला भेटण्यासाठी आला होता. तर हा पवन आणि त्याच्यासोबत पारस जाधव या दोघांचा काहीतरी मॅच बद्दल डिस्कशन चालू होता. तर पवन क्वालिफाय झाल्याने हा बघा, हा दोन्ही मॅच हारला तरी पण सकाळपासून पोचल्यापासून मला एकच ऐकतोय, मी एवढी भारी बॉलिंग केली, हे केलं ते केलं. बोला हरलास ना, आता गप स्कोरिंग कर. तर तितक्यात हा आला. हा बघा, हा बोलते 2 मॅच लगातार जिंकलो, क्वालिफायची मॅच कशी हारलो बोलते काही समजत नाही. फुल टेन्शनमध्ये होता. बोला जाऊ दे आता, काय झाला गेला विसरून जा. तितक्यात ग्राउंडला आग लागली. अरे बोलो पळा पळा पळा. तर सगळी बोलते अरे नाही बोलते, पाऊस पडला ना, विकेट ओली झाली म्हणून ते सुकवतात तशी. बोलो ठीक आहे. तर ती विकेट सुकेपर्यंत आयोजकांनी आपला सन्मान केला, त्यांना सुद्धा धन्यवाद बोललो. आणि मग गणेशाला घेऊन मस्त फालुदा प्यायला गेलो. बोलो भरपूर ऊन पण वाढला आणि हा कसा जरा टेन्शनमध्ये आणि त्याला जरा ग्राउंडच्या गोल गोल बोलो फिरून आणतो. तर तिथं पण मॅचची कथा सांगायला लागला. अरे बोलो गप. तिथून हा बघा असं तोंड लपवते. कसं आहे, मॅच हारलाय, आता मॅच बघायला आलं तर ब्लॉगमध्ये बोलते नको, आता काय बोलते हारले तर ते तोंड पण नको दाखव. बोला असू दे की. तर नग स्पोर्ट्स कामोडेचे सर्व म्हणजे अक्षय देवगरे भाऊ आपला, त्याला भेटण्यासाठी गेलो आणि तिथून पुढे मस्त कॉमेंट्रीला सुरुवात केली. तर कॉमेंट्री करता पटकन कुठल्या तरी टीमचं नाव विसरलो. असा विसरायला होतं. बोलो जरा बादाम खायला पाहिजे. तर तिथून पुढे गेलो मानगाव प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक चांगली कामगिरी करणार चाच एक्सप्रेस म्हणजे स्वप्नील मोरे, आज सुद्धा मस्त बॉलिंग केली. तिथून परत कॉमेंट्रीला गेलो. तर हे बघा, हे दोन भाऊ आपल्याला भेटायला आले. बोलते चल आता जेवायचा टाइम झाला. मग मस्त गेलो निसर्गाच्या सानिध्यामध्ये जेवण्यासाठी, हा आनंद पुन्हा अनुभवायला. तर हे बघा, हे दोघं बघा कुठं बसलेलं. मला असू दे की जेवा. तर हा बघा, हा आपला मित्र यश हो. हा काय बोलते तो बघा नक्की. तर पुढे त्याला चॅनलला बोलताच नाही आला. बोलू राहू दे, चल जाऊ दे. तर तिथून पुढे गेलो. हे बघा, भरत दादा रणपिसे एक चांगले कॉमेंटेटर आहेत. ते बोलतात मी पण तुझे ब्लॉग बघतो. बोलो थँक्यू. आणि मग गेलो थेट फायनल मॅचचा टॉस विकेटवरती घेतला. सगळ्या मान्यवरांनी दोन्ही टीमला खूप शुभेच्छा दिल्या. तेवढं ड्रोन कॅमेरा उडवला. मी पण ब्लॉगमध्ये टाकलं असं ड्रोन व्ह्यू, पण काय तुम्ही सबस्क्राईब करत नाही ना. तेवढ्यात मग काय फायनल पण संपली आणि आयुष्या फायटर एलावडे या टीमनं फायनल मारली. आणि त्यांचं सेलिब्रेशन बघा, पूर्ण माळ ग्राउंडवर फिरवली. बोला आग लावते काय. आणि मग प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये बक्षीस वितरण सोहळा अगदी खूप छान पार पडला. बोललो आजच्या दिवसासाठी एवढाच. तुमच्या भावाचा मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. चलो बाय.